नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं आपल्या अंदाजे हवामानाच्या यूट्यूब चॅनलवर. चला मित्रांनो, बघूया महाराष्ट्र आणि भारताच्या कोणत्या ठिकाणी आपल्याला सक्रिय अशी प्रणाली दिसत आहे. तर आपण बघू शकतो आपल्याला बंगालच्या उपसागरात या ठिकाणी एक लो प्रेशर एरिया तयार झालेला आहे, म्हणजे कमी दाब क्षेत्र. आणि त्याच्या अवतीभोवती ढगांची दाटी सुद्धा वाढत आहे. बघू शकतात आपण छत्तीसगड आणि विदर्भाच्या लगतवर्ती भागामध्ये आपल्याला तीव्र असे ढग असे दिसत आहे आपल्याला पावसाचे. बघू शकतात आपण. तर पुढील 24 तासामध्ये महाराष्ट्राच्या बहुतांश पट्ट्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता सुद्धा बनत आहे मित्रांनो. चला बघूया नकाशाप्रमाणे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस शक्यता अधिक बनत आहे. तर पुढील 24 तासामध्ये आपल्याला गडचिरोली, गोंदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडासह मध्यम ते जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊससुद्धा आपल्याला पाहायला मिळणार. तर महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे. यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा, अमरावती, अकोला, जालना, बीड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगरचे काही भाग, छत्रपती संभाजीनगर, जळगाव या पट्ट्यामध्ये सुद्धा आपल्याला विजांच्या कडकडासह हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे मित्रांनो. या जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार मित्रांनो. तर कोकण किनारपट्टीला सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम पावसाची शक्यता असणार. घाटमाथ्यावर सुद्धा पावसाची शक्यता आहे मित्रांनो. आणि महाराष्ट्राच्या उर्वरित भागामध्ये ढगाळ वातावरणासह क्वचित हलक्यासा पाऊस होऊ शकतो. अन्यथा या भागामध्ये आपल्याला काही जास्त काही पाऊस नाही दिसत आहे. तर सध्या करता इतकंच. रोजचे अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून सोबत ती बेल आयकॉनला प्रेस करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.